आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। जगभरातल्या एअरलाइन्स सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झालाय। अनेक विमान सेवांवरती याचा परिणाम झालाय। विमानांच्या टेक ऑफ आणि लँडिंग करण्यात अडचणी येत आहेत। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये हा बिघाड झालाय अशी माहिती समोर येते आणि त्यामुळेच याचा परिणाम आपण पाहतोय। विमान सेवा रद्द झालेल्या आहेत, काही ठिकाणी थांबवण्यात आल्यात। अधिक माहिती घेऊयात, महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महेश, काय अधिक माहिती? नक्कीच जगभरामध्ये मायक्रोसॉफ्ट कडून ज्या ज्या ठिकाणी सेवा देण्यात येते ती सेवा आता बाधित झाल्याचं पाहायला मिळते। काही तांत्रिक बिघाडामुळे मोठी अडचण जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्याचं झालं असं की दुपारी 12 वाजता मायक्रोसॉफ्टमध्ये तांत्रिक बिघाड दिसून आला आणि त्याचा परिणाम अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये दिसून आलेला आहे। या कंपन्यांमधील अनेक कर्मचाऱ्यांचे जे लॅपटॉप होते आणि संगणक होते ते दुपारी 12च्या दरम्यान आपोआप बंद पडले आणि ही जी निर्माण झालेली त्रुटी होती ती बराच काळ सातत्याने दिसून येत होती। कर्मचाऱ्यांना त्यांचे संगणक आणि लॅपटॉप हे अनेक वेळा रिस्टार्ट करावे लागलेले आहेत असं सोशल माध्यमांवर काही जणांनी अनुभव घेतला आहे, तो तिथे त्यांनी म्हणून दाखवलेला आहे। आणि एकंदरीत पाहता मायक्रोसॉफ्ट मधील ही त्रुटी जगभरातील अनेक नामांकित कंपन्यांमध्ये दिसून आलेली आहे आणि याचा सगळ्यात मोठा फटका जो आहे तो एअरलाइन्स कंपन्यांना बसलेला आहे। आणि भारताबद्दल बोलायचं झालं तर भारतातील दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, गुरुग्राम या ठिकाणी विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा फटका बसलेला आहे। ज्यांचे लॅपटॉप सुरू होते किंवा ज्यांचे संगणक सुरू होते, जे या आपल्या लॅपटॉप संगणकावर काम करत होते, त्यांना अचानक निळा पडदा त्यांच्या स्क्रीनवर दिसून आला आणि त्यामध्ये एक संदेश सुद्धा पाहायला मिळाला की तुम्हाला तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हा रिस्टार्ट करावा लागेल। एक ब्लू स्क्रीन एरर, ज्यामध्ये ब्लॅक स्क्रीन एरर आणि बऱ्याच काही अशा गोष्टी वापर करताना आढळून आलेल्या होत्या। भारतातल्या काही विमान कंपन्या आहेत, खास करून इंडिगो फ्लाइट जी आहे त्यांना सुद्धा या समस्येचा सामना करावा लागलेला आहे। बऱ्याच ठिकाणी एअरपोर्टवर सिस्टम हे डाऊन असल्यामुळे विमानांच्या उड्डाणावर त्याचा परिणाम दिसून आलेला आहे। एक अंदाज घ्यायचा झालं तर मायक्रोसॉफ्ट 360 असेल किंवा मायक्रोसॉफ्ट विंडोज, मायक्रोसॉफ्ट टीम, मायक्रोसॉफ्ट अजूर आणि मायक्रोसॉफ्ट स्टोअर अशा सर्व ज्या सेवा ज्या मायक्रोसॉफ्ट कडून देण्यात येतात जगभरामध्ये, त्यामध्ये या अडचणी आलेल्या आहेत। त्यांच्या एक्सपर्ट कडून सांगितलं जाते की लवकरात लवकर ही जी समस्या निर्माण झालेली आहे यावर तोडगा काढला जाईल आणि जी सेवा मायक्रोसॉफ्ट कडून देण्यात येते ती पूर्वपदावर चांगल्या रीतीने देण्यात येईल असं सांगितलं जात आहे। नक्कीच, मात्र तात्काळ सेवा सुरू होणार नाही हेही तितकंच लवकर लक्षात येत आहे। नेमका मूळ जो मायक्रोसॉफ्ट सर्व्हरमध्ये झालेला बिघाड आहे तो कुठे झाला याबद्दल काही माहिती मिळालेली आहे का? आणि साधारण किती वेळ लागणार आहे हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी? एकंदरीत मायक्रोसॉफ्टमधील त्रुटींमुळे एअरलाइन्सच्या कंपन्यांमध्ये यांची जी कार्यप्रणाली आहे त्याच्यामुळे कंपन्यांना त्यांच्या यंत्रणेत मोठी अडचण निर्माण झालेली आहे। मायक्रोसॉफ्टकडून प्रयत्न केला जातोय की जो एरर निर्माण झालेला आहे त्याची शहानिशा ते करतात आहे की नक्की हा सायबर अटॅक आहे किंवा तांत्रिक अडचण जी निर्माण झालेली आहे ती कशामुळे निर्माण झालेली आहे, त्यात काही ह्युमन एरर आहे का किंवा सिस्टम मध्ये काही व्हायरसचा अटॅक झालेला आहे का हे पडताळून पाहिलं जात आहे। पण कंपन्यांच्या बाबतीत आपलं जरी आपण बोलत असलो तरी जगभरातल्या ज्या विमान कंपन्या आहेत ज्यांची उड्डाणं वेगवेगळ्या विमानतळावरून केली जातात त्यांच्या चेक इन आणि बोर्डिंग पासच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत आता असं स्पष्ट होत आहे। विमानतळावरील कंपन्यांच्या काउंटरवर मोठी गर्दी दिसून येते। मॅन्युअल प्रक्रियेचा अवलंब करून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातोय। याचा अर्थ असा की जोपर्यंत मायक्रोसॉफ्ट कडून पूर्ण यावर तोडगा काढला जात नाही तोपर्यंत मॅन्युअली विमानतळावर काम केलं जात आहे। तर यासाठी किती वेळ लागेल हे अद्याप मायक्रोसॉफ्ट कडून सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये। नक्कीच, मात्र त्यामुळे मोठा खोळंबा हा प्रवाशांचा होणार आहे। साधारण किती फ्लाइट्स वरती याचा परिणाम झालेला असेल हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बँक स्टॉक एक्सचेंजवरही परिणाम झालेला आहे। आता सध्या आपण बघतोय मायक्रोसॉफ्टच्या अनेक सेवांवरती हा परिणाम होताना पाहायला मिळतोय। जिथे जिथे मायक्रोसॉफ्ट वापरला जातोय तिथे म्हणजे बँक, स्टॉक एक्सचेंज या ठिकाणी सुद्धा मोठा परिणाम झालेला आहे। सगळ्यात मोठा परिणाम हा अमेरिकेमध्ये पाहायला मिळतोय, कारण मूळ कंपनी तिथली आणि त्यामुळेच काही न्यूज चॅनल्सच्या कामामध्ये सुद्धा अडथळा निर्माण झालेला आहे। अनेक सेवांवरती परिणाम झालेला पाहायला मिळतोय। बँक असेल किंवा स्टॉक एक्सचेंज असेल तिथे सुद्धा सर्व्हर बिघाडाचा फटका बसतोय आणि सगळ्यात मोठा फटका हा अमेरिकेला बसलेला आहे। काही न्यूज चॅनल्सच्या प्रसारणावर सुद्धा याचाच परिणाम झालेला आहे। आताची सगळ्यात मोठी आपण बातमी बघतोय, एक सर्व्हर बिघाड झालेला आहे आणि त्यानंतर केवळ विमान सेवाच नव्हे तर बँक, स्टॉक एक्सचेंज आणि काही न्यूज चॅनल्सचं प्रसारण हे बंद करावं लागलेलं आहे।
आत्ताची मोठी अपडेट आपण बघतोय, मोठी घडामोड आपण बघतोय. महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत. महेश, केवळ विमान सेवेवर नाही तर मायक्रोसॉफ्टशी संबंधित असणाऱ्या अनेक वेगवेगळ्या संस्था असतील, वेगवेगळे महत्त्वाचे आपण जसं म्हणतोय की बँक असेल किंवा स्टॉक एक्सचेंज असेल, या सगळ्यांनाच फटका बसतोय. काय अधिक माहिती? नक्कीच मायक्रोसॉफ्टकडून सांगण्यात आले की दुपारी 12च्या दरम्यान एक टेक्निकल ग्लिच त्यांना आढळून आलेला आहे आणि याचा जो परिणाम आहे तो जगभरातल्या ज्या देशांमध्ये आणि मायक्रोसॉफ्ट ही सेवा त्यांची देत असते, खास करून IT कंपन्या असतील, एअरलाइन्स कंपन्या असतील, विमानतळ असतील किंवा इतर जी आस्थापना आहेत, त्या सगळ्यांना याचा सामना करावा लागतोय. जसं मगाशी मी सांगितलं की अचानक लॅपटॉप किंवा संगणकावर एक ब्लू स्क्रीन येते आणि तुमचा सिस्टम जो आहे तो तुम्हाला पुन्हा रिस्टार्ट करावा लागेल, असं या एका मेसेजमध्ये वापरकर्त्यांना सांगितलं जात आहे. तर याचा परिणाम जगभरात दिसून येतात. सोशल माध्यमांवर बरेच जण आता स्वतःला रिॲक्ट करायला लागलेले आहेत. त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या ते बोलून दाखवायला लागलेले आहेत की कशा प्रकारे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या अद्यापही त्यांच्यावर कुठला तोडगा निघू शकलेला नाहीये. एक असं सांगितलं जातं की अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये जे सरकारी कार्यालय आहेत आणि खास करून बँक्स आहेत त्या ठिकाणी लॅपटॉप आणि कम्प्युटर हे पूर्णपणे बंद झालेले आहेत. म्हणजे रिस्टार्ट करून सुद्धा त्यांची जी कार्यप्रणाली आहे ती आता सध्या काम करत नसल्याचं सोशल माध्यमांवर काही जण सांगायला लागलेले आहेत. एका वापरकर्त्याने पोस्ट केलेली आहे सोशल माध्यमांवर. त्याने त्याच्या पोस्टमध्ये असंही लिहिलेलं आहे की सतत त्याच्या लॅपटॉपवर एक मेसेज फ्लॅश होतोय, ज्या मेसेजमध्ये लिहिण्यात येते की विंडोज जो आहे तो लोड होऊ शकत नाहीये, त्यामुळे तुम्ही तुमचा PC किंवा संगणक हा रिस्टार्ट करा. तर रिस्टार्ट बऱ्याच वेळा करून सुद्धा मी अजून माझा सिस्टम हा वापरू शकत नाही, त्यामुळे मला माझं दिवसाचं जे काम आहे ते अडून बसलेलं आहे, मला पुढे जाता येत नाहीये, असं या युजरने त्याच्या सोशल माध्यमांवर म्हटलेलं आहे. जर मायक्रोसॉफ्टचे ज्या सेवा आहेत, मायक्रोसॉफ्ट 360, मायक्रोसॉफ्ट विंडोज, मायक्रोसॉफ्ट टीम किंवा मायक्रोसॉफ्ट अजूर आणि मायक्रोसॉफ्ट स्टोअर या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या बाधित झालेल्या आहेत आणि जगभरातल्या ज्या IT कंपन्या असतील त्यांची सगळी दारोमदार जी आहे किंवा त्यांची जी काही कामाची जी पद्धत आहे ती मायक्रोसॉफ्टवरच अवलंबून असल्यामुळे एक मोठा आर्थिक फटका सुद्धा या कंपन्यांना बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. नक्कीच. आणि आता आपण बघतोय जवळपास 365 ऍप्स आणि सर्व्हिसेस ही बंद झालेली आहेत, पूर्णपणे कोलमडलेली पाहायला मिळत आहेत आणि याचा फटका जो आहे तो अनेकांना बसतोय. थेट कम्प्युटर बंद होत आहेत आणि जसं तू सांगितलंस महेश की अनेकांना काम करता करता हे अडथळे आलेले आहेत आणि त्यानंतर हे कम्प्युटर बंद पडलेले आहेत आणि त्याचा फटका केवळ भारतात नव्हे तर जगभरामध्ये बसतो आहे. अर्थातच आपण जर बघितलं तर महेश 365 वेगवेगळे ऍप्स असतील आणि सर्व्हिसेस असतील ही सगळी ठप्प झालेली आहेत मायक्रोसॉफ्टमुळे आणि या आलेल्या छोट्याशा त्रुटीमुळे. मात्र काही अधिक माहिती मिळू शकली आहे की कधीपर्यंत ही दुरुस्ती होईल आणि नेमकी त्रुटी काय आहे? खरं तर मायक्रोसॉफ्ट ही जगप्रसिद्ध अशी संस्था आहे जी मोठमोठ्या कंपन्यांना सेवा प्रदान करत असते आणि जगभरातलं जे अर्थकारण आहे त्याच्यामध्ये एक मोलाचा वाटा मायक्रोसॉफ्टचाही आहे. आता दुपारी 12 वाजता जी समस्या निर्माण झालेली आहे ती आता दुपारचे 1 वाजले, म्हणजे जवळपास 1 तासाहून अधिक ही समस्या जी आहे ती अजूनही निर्माण तशीच आहे. त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता, पण जी तज्ज्ञ मंडळी आहेत ती हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की नक्की हा सायबर अटॅक आहे, टेक्निकल ग्लिच आहे, काही ह्युमन एररमुळे ही समस्या निर्माण झालेली आहे का. बरं, मायक्रोसॉफ्ट मधून जर ही समस्या निर्माण झालेली असेल तर ती कदाचित अमेरिकेत निर्माण झाली असेल तर अमेरिकेतली जी सेवा आहे ती बाधित होणं स्वाभाविक होतं. मात्र जगभरातल्या ज्या आस्थापना आहेत, ज्या कंपनीज आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम नेमका एकाच वेळेस आलेला आहे. तर शक्यता वर्तवली जात आहे की कदाचित हा सायबर अटॅक असू शकतो आणि जर सायबर अटॅक असेल तर त्याला कसं तोंड द्यायचं आणि कशी ही सेवा पूर्वपदावर आणता येईल यावर आता एक टीम काम करत आहे. लवकरच यावर तोडगा निघेल अशी आशा मायक्रोसॉफ्टकडून व्यक्त केली जाते. अगदी महेश, सोशल मीडियावरती अनेक जण आता या संदर्भातली माहिती देत आहेत. मात्र आपण जर बघितलं तर एअरलाइन्स कंपन्याच नव्हे तर त्याबरोबरीनं जसं आपण सांगितलं यापूर्वी स्टॉक एक्सचेंज असेल किंवा बँक असेल अशा सगळ्या किंवा खाजगी कंपन्या या सगळ्यांना याचा फटका बसलेला आहे. केवळ भारतातच आपण जर बघितलं तर दिल्ली, मुंबई, बंगळुरू, गुरुग्राम अशा सगळीकडेच याचा फटका बसतो आहे. भारतभरातनं किती तक्रारी समोर यायला सुरुवात झाली आहे
भारतातले जे वेगवेगळी विमानतळ आहेत त्या ठिकाणी जी विमान सेवा ज्या वेगवेगळ्या विमान कंपन्या असतील त्यांच्याकडून तक्रारी आता येण्यास सुरुवात झालेली आहे. प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे. खास करून मुंबई, दिल्ली, गुरुग्राम या ठिकाणच्या विमानतळावर हा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. आणि खास करून अमेरिकेमधली जी 911 सर्व्हिस आहे, जी इमर्जन्सी सर्व्हिस नंबर म्हणून ओळखली जाते, ती सुद्धा या ठिकाणी बाधित झालेली आहे. ब्रिटनमध्ये तसंच चित्र आहे आणि बर्लिन म्हणा किंवा इतर ज्या महत्त्वाच्या आहेत त्या ठिकाणी. थोडंसं महेश थांबवतीये. सध्या आपल्यासोबत अर्पित दोशी सायबर एक्सपर्ट आहेत. अर्पित दोशी, काय नेमकं झालंय तुम्ही सांगा या तुमच्या सोप्या भाषेमध्ये, की नेमका काय टेक्निकल अडथळा आलेला आहे आणि कधीपर्यंत तो दूर होऊ शकतो? सो बेसिकली जो क्राऊड स्ट्राईक करून एक प्लॅटफॉर्म असतो ज्याच्या थ्रू बरेच एअरलाइन्स किंवा बरेच कंपनीज मेजरली सायबर अटॅक म्हणून हे पर्टिक्युलर सॉफ्ट असतात. त्यांनी एक नवीन अपडेट काढल्यामुळं सगळेच विंडोजचे जे लॅपटॉप्स आहेत किंवा ऑपरेटिंग सिस्टम्स आहेत मायक्रोसॉफ्टचे, सगळेच ब्लू स्क्रीन ऑफ डेथमुळं एरर गेलाय. सो हा जो एरर आहे हा जोपर्यंत रिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत होऊ शकत नाही. सकाळी 10:30 वाजता भारतीय टाइम त्यांनी एक अपडेट दिलेला आहे की आम्ही त्याच्यावर वर्कआउट करत आहोत आणि त्यांनी काही सोल्युशन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. पण जे क्रिटिकल डिव्हाइसेस आहेत, जसे सर्व्हर्स असतात, फायरवॉल्स असतात, त्यांच्यावर अजून त्यांनी काही अपडेट दिलेला नाही. त्याच्यावर अजून ते वर्क करत आहेत. बरं, म्हणजे काम तर सुरू आहे, मात्र अशी एरर एवढ्या मोठ्या प्रमाणात यापूर्वी कधी आली होती का? असा प्रॉब्लेम कधी यापूर्वी फेस केलेला आहे का? नाही, नक्कीच नाही. आधी एवढा मोठा प्रॉब्लेम फेस केलेला नाहीये. पण आतापर्यंत असंच होतं की क्राऊड स्ट्राईक हे सगळ्यात सेफेस्ट आहे. त्याच्यामुळे जनरेशनचा जो एरर येतो त्याच्यामुळे हा एरर आलेल्याची शक्यता आहे. आणि हे वर्ल्ड वाईड त्यांच्या सर्व्हरवर आल्यामुळे वर्ल्ड वाईड इफेक्ट झालेला आहे. त्यांनी नवीन अपडेट दिल्यामुळं हा एरर आलेला डाऊट आहे आता. बरं अर्पित, सगळ्यात महत्वाचं, हा मानवी दोष म्हणायचा की मग सायबर अटॅक आहे? कारण ही सुद्धा शंका व्यक्त केली जाते, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे जगभरातच हा दोष निर्माण झालेला आहे. नाही, अजून तरी हा मानवी दोषच असेल, कारण अपडेटमध्ये, सॉफ्टवेअर अपडेटमध्ये काही बग्स राहिले असतील, ते अपडेट पॅच झाले नसतील, त्याच्यामुळे हा अजून मानवी दोषच आहे. अजून तरी ह्याच्यामध्ये कुठेही निष्पन्न झालेलं नाहीये की हा कुठं सायबर अटॅक असा आहे. बरं, सगळ्यात महत्त्वाचं, आपण मायक्रोसॉफ्टवरती अनेक जण सगळे अवलंबून आहेत आणि त्याचा फटका जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे एक जरी एरर आली तरी इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्या सेवा बाधित होतात. याला काही पर्यायी व्यवस्था असू शकते का, किंवा सध्या मायक्रोसॉफ्टकडनं काही वेगळी माहिती दिली जाते का? नक्कीच, ह्याला दुसरी वेगळी पर्यायी व्यवस्था अशी पण असू शकते की तुमच्याकडे तुमचे इंटरनल जे मेजर्स आहेत, इंटरनल तुम्ही जे सॉक ठेवलेले आहेत त्याला तुम्ही प्रॉपरली डेव्हलप ठेवू शकता, त्याला अपडेटेड ठेवू शकता. आणि मायक्रोसॉफ्टकडनं आणि क्राऊडस्ट्राईककडनं दोघांकडनं आता नक्कीच काही माहिती देण्यात येत आहे. आता रिसेंटली 11:30 वाजता पण त्यांनी एक माहिती दिलेली आहे की तुम्ही जे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे तुमचं, तुम्ही कसे चालू करू शकता. पण जे क्रिटिकल स्ट्रक्चर आहे जसे की सर्व्हर्स वगैरे जे कनेक्ट करतात त्याच्यावर तुम्ही अजून थोडा वेळ थांबा, त्याच्यावर ते वर्कआउट करून आम्हाला सांगणार आहेत. बरं, पण मग मायक्रोसॉफ्टकडनं काही प्लॅन बी वगैरे रेडी होता का, याबद्दल काही कळू शकलंय? अजून तरी नाही. बरं, अशी त्रुटी ही भविष्यात येऊ शकते हे लक्षात घेऊन खरं तर अनेक कंपन्या काम करत असतात. त्या अनुषंगानं मायक्रोसॉफ्टकडनं काही माहिती दिली जाते? ह्याच्यामध्ये काय आहे ना की जो मेन एक बुटेबल, जेव्हा आपण कम्प्युटर चालू करतो तेव्हा कम्प्युटर जेव्हा बूट होतो तेव्हा एक फाईल जी रन होते त्याच्या अपडेटमुळेच हा इश्यू आलेला आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत तो सगळ्या ठिकाणी अपडेट होत नाही किंवा ज्याच्यामुळे तो जो नवीन सॉफ्टवेअर त्यांनी अपडेट दिलेला आहे त्याला त्यांनी रिनेम करायला आता सांगितलेलं आहे. ते रिनेम करून तुम्ही आता काम चालू करू शकता. आणि त्याच्यावरनं तुमचं, म्हणजे आम्ही आता बऱ्याच प्रमाणात बघितलेलं आहे की बऱ्याच ग्रुप्समध्ये पण आमचं बोलणं झालेलं आहे की त्याच्यामध्ये आम्हाला दिसू शकते की जे त्यांनी त्रुटी दिलेल्या आहेत किंवा जे त्यांनी आम्हाला रेमेडीज दिलेल्या आहेत आता त्याच्यावरनं काम सुरू होत आहे. आणि पॉसिबली अजून एक 3-4 तास लागतील, त्याच्यामध्ये सगळं काम सुरळीत होऊन जाईल असं आम्हाला दिसतं. बरं, पण अर्पित, ह्या सगळ्यामुळे जी काही डाटा असेल, जो काही प्रत्येक कम्प्युटरचा एक विशिष्ट डाटा असेल, तो क्लीनअप होऊ शकतो का, किंवा त्याचा काही फटका बसू शकतो का रिस्टार्टमुळे, किंवा नव्यानं आता पुन्हा सुरू होईल तेव्हा? नक्कीच, जर तुम्ही काही सेव्ह केलं नसेल तर त्याच्यामुळे फटका नक्कीच बसणार आहे. आणि त्याच्यामुळे नक्कीच हा फटका म्हणजे बसणार आहे. नॉर्मली सर्व्हर्स असे असतात की जे आपण त्याच्यावर काही सेव्ह करत नाही, ते कंटिन्युअस दिवसेंदिवस चालू असतात, महिने चालू असतात.
तर त्याच्यावर तुमचा असा काही डेटा असेल की जो सेव्ह केलेला नसेल तर या रिस्टार्टमुळे तो नक्कीच त्याचा फटका बसणार आहे. नाही, पण आता ह्या सगळ्या ज्या सेवा आहेत म्हणजे एअरलाईन्सची सेवा असेल किंवा बँकशी संबंधित सेवा आहेत, या सेवांमध्ये काही फटका बसू शकतो का? कारण मोठ्या प्रमाणात डाटा जो असतो तो प्रत्येक PC वरती किंवा प्रत्येकाचा सेव्ह असतो, तर त्याच्यावर काही परिणाम होऊ शकतो का? नाही, त्याच्यावर काही परिणाम होऊ शकणार नाही. त्याच्यावर हा त्यांचा जो डेटा असतो त्यांच्या डेटाबेसेस मध्ये असतो आणि हा जो फटका बसलेला आहे तो सर्व्हरवर बसलेला आहे, जे एंड पॉइंट असतात त्यांच्यावर बसलेला आहे. तर त्याच्यामुळं त्या डेटावर काही फटका बसणार नाही. पॉसिबली बँकेच्या किंवा एअरलाईनचा जो डेटा आहे त्याच्यावर बसणार नाही. हा सगळं त्यांच्या डेटाबेस मध्ये असतो. सो त्याच्यामुळं एवढा काही मोठा फटका बसणार नाही. फक्त जो ग्लिच आहे त्याच्यामुळं नक्कीच असा फटका बसेल की जे सुरळीत चाललेलं होतं त्याला फटका बसलेला आहे. बरं अर्पित, आर्थिक फटका किती बसू शकतो या सगळ्याचा? आर्थिक फटका आता जो आमच्या समोर एस्टिमेट आलेला आहे तो अराउंड $5 मिलियन फटका बसलेला आहे आतापर्यंत. आणि जर तो अजून वेळ लागला तर त्याच्यामुळे अजून तो वाढू पण शकतो, कारण त्याच्यावरच मेजरली सगळे स्टॉक एक्सचेंजेस वगैरे पण सगळे जे आहेत ते ह्याच्यावरच अवलंबून आहेत. तर ह्याच्यामुळे पण तो फटका बसू शकतो. पण आता ऍक्च्युअल ते तेव्हाच कळेल जेव्हा सगळे सिस्टम्स ऑनलाईन येतील, तेव्हाच आम्हाला कळू शकेल की नेमका किती फटका बसलेला. बरोबर. तुर्तास धन्यवाद अर्पित दोशीजी, ही संपूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल. तर सायबर एक्सपर्ट आपल्याला माहिती देत होते. $5 बिलियन इतका फटका हा सध्या बसलेला आहे आणि जर अशी स्थिती राहिली तर जो आर्थिक फटका आहे तो वाढू शकतो.